मजा येणार आहे आज. आणि आम्हाला पण. हाँ क्या होगा पानी नहीं रहा हो तो पानी मर जाओगे ना. क्या मिला है यहाँ पे. असे छोटे छोटे पावसात आपण पुढे जायचं आहे कारण जागा घसरडी आहे. नमस्कार, मी महेश पंडित तुमचं स्वागत करतो माहोल एक प्रवास यामध्ये. आपल्यासोबत आहे शुभम. हाँ ये मैंडेटरी चेक इन है. ये मैंडेटरी चेक इन. मैंडेटरी चेक इन. फर्स्ट टाइम चैनल पे आने पे. हाँ शुभम, पूजा, हॅलो नाही आणि सूरज. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. तर आता कळलंच थोड्या वेळात कशा प्रकारे जाणार होते. चला तर मजा येणार आहे आज. तुम्हाला पण आणि आम्हाला पण. हा सगळ्यांना मजा येणार आहे आज. ट्रेक लीडर आता 2 मिनिटं पहिलंच ठरलं की आम्ही मोरगिरीला जाणार आहे. त्याच्या आधी आम्ही तरी नव्हतं माहिती आम्हाला खरं तर. आम्ही सरसगाडीच्या दिशेने निघालो होतो पण तुंग ठरला होता मग चाललो मोरगिरीला आता शेवटी. तर आपण बघू शकता किल्ल्याची उंची आहे 3010 मीटर समजा आपण. मीटर. हा अच्छा. हा मीटरच असेल. हा. म्हणजे काय. आणि किल्ल्याचा प्रकार तर गिरिदुर्ग डोंगर रांग, लोणावळा जांभुवणे, तालुका मावळ मध्ये येतो हा. आणि श्रेणी कठीण आहे ह्या किल्ले अच्छा. या गडाची. आणि आपण अजून ह्या ठिकाणी खूप मजा येणार आहे आज. खूप दिवसानंतर कठीण श्रेणी मधला किल्ला म्हणजे आपण असं ऐकायलाच भेटलंय बऱ्याच दिवसांनी. कठीण श्रेणी. कठीण. मला वाचून लय मजा आली. ते बघ कातळात कोरलेल्या पायऱ्या जे आपण बघितलं होतं. म्हणजे आपल्यापेक्षा निवांत आपल्या गाड्या थांबणार आहे तिथं सावलीत मस्त पैकी. हाइड्रेशन इज इम्पोर्टेंट. नीचे ही खत्म हो गए क्या वो? अभी तो बाकी ले लेते हैं ना पानी यहाँ से. है. पानी है. और भी लेते हैं. एक इसमें आधा बोतल है. आपके पास 2 हो जाएगा. मोठं कन्फ्युजन. आपण समोर जिथं पार्टी होती घोराईगडची, नाही सॉरी, जिथं पार्टी होती तिथं आपण गाड्या लावल्या. समोर आल्यानंतर इथं रस्ता एंड होतो. इथनं आपण राईड घेतोय आणि पुढं हा छोटासा रस्ता लागतो. इथनं सरळ जायचं वर. मोरगिरी किल्ला हा लोणावळ्यापासून अंदाजे 20 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला कोरीगड, तुंग आणि तिकोना या किल्ल्यांच्या रांगेत येतो. या किल्ल्याच्या बेस विलेजचं नाव आहे जांभुळणे. हे असं नसतंय म्हणा. काही संकेत काहीच नाही आहे इथं. काय लिहिलेलं दिस. थोडं पुढं आल्यानंतर तुम्हाला अशा पाट्या दिसतील. इथून पुढं काहीच टेन्शन नाही घ्यायचं. सरळ फॉलो करायचं बाण. या पाठीवाईज आपल्याला वरती जायचंय. ती तिथे लावलेली. विमानाची कमी थोडी. बरोबर. गावापासून सुरू होणारा रस्ता हिरवळीचा आणि आरामदायक आहे. जिथे पाट्या नाही दिसणार तुम्हाला तिथं असे फडके बांधलेले दिसतील. त्याला फॉलो करत सरळ जायचं म्हणजे तुम्ही रस्ता चुकणार नाही. अजिबात दम लागत नाही आपल्याला. यांनी काठी घेतली. ह्याला जास्त दम लागतं माझ्यापेक्षा.
पहली बार सह्याद्री का महाराष्ट्र का ट्रैक कर रहे हैं। फिर कैसा लगा, क्या डिफरेंस है? तो अभी तक मैंने हिमालयज़ में ही ट्रैकिंग करा है। तो वहाँ पे क्या होता है, अब समर में जाओ चाहे विंटर में जाओ, वेदर हमेशा 5 डिग्री के आसपास, 5-10 डिग्री मैक्स रहता है। यहाँ पे 40 डिग्री में ट्रैक करना थोड़ा सा मुश्किल है। भले ही चढ़ाई इजी है बट यहाँ पे थोड़ा मुश्किल है वेदर कंडीशन के हिसाब से। आगे देखते हैं कैसा वेदर होने वाला है और कितने देर में हम पहुँचते हैं ऊपर। इथं रस्ता खूपच घसरडा आहे, तर जपून या. पावसाळ्याच्या काळात हे अजून घसरडा होणार. हे कारवीचं रान जे उन्हाने पूर्ण सुकलेलं आहे, हेच पावसाळ्यात फुलांनी भरलेलं असतं. कारवीचं रान हे आपल्या महाराष्ट्रातील पावसाळ्यात दिसणारं वैशिष्ट्यपूर्ण फूल आहे. आता मी कृष्णाचा डायलॉग मारू का? चालायचं कोणी सोंग नाही आणू शकत. डायलॉग नका मारू, चला फक्त. यू कॅन डू इट. स्वस्त बसायला नाही पाहिजे तुम्ही जोपर्यंत त्या किल्ल्याच्या गडावर टॉकावर नाही पोहोचत. बरं भावना पोहोचल्या. क्या होगा पानी नहीं रहा हो तो? पानी मर जाओगे ना. तो तिकडे दिसतोय तो कोराईगड, जो आपण लास्ट वीक ट्रेक केला होता. याचा व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. ग्रीन चला थोडस बसून परत चालू केलाय ट्रेक. इथं झाड कुठं भेटणं असं वाटत नाही आहे, पण समोर जर तुम्ही पाहिलं तर सगळीकडं हिरवळ आहे आणि इकडं डोंगर टकलं पडलंय. पोच गे तुंग. अरे नहीं नहीं इसके ऊपर बहुत ऊपर जाना है आपको. इसके बाद और एक फोट करना है. अभी तो एक शुरुआत है. हा लवकर झाला आपला तसा. हा ठीक आहे, फक्त आता तिथे जाऊन यायचं. झेंडा आला का? हा ठीक आहे, दिसतोय झेंडा. आयला उभं राहून वैसे बघू. नॉर्मली दो ही करते. आज थोडासा आज उन्हाचा एंतु कम. इन तो कम आहे आणि उन्हाचा विषय. तीन करतो आम्ही एका दिवसात. हे भाऊ म्हणत होता खाली, म्हणे दमलो म्हणे थोडं थांब. आणि हे चाललाय म्हणे थांबतच नाही. त्याला व्हिडिओ दाखव ना. हा 3 जण. अरे हा आपण व्हिडिओ देखते. 3 जण कर सकते शायद. हा देखा नाही ना पुरा. काल तर 2-3 वाजता अपलोड केला व्हिडिओ आपला, त्याच्यामुळं त्यात ते कॉपीराईटने लय इश्यू केला होता. ह्याला काय म्हणू शकतो आपण? विश्रांतीगृह. विश्रांती वृक्ष. तेच लय जास्त होतं. एवढं जास्त बोलायला कधी कधी नाही होत. विश्रांती वृक्ष आता ये. चुकीचं आहे. एक तर पहिलेच बरोबर आहे ना. हा ना, एक तर केवढं जीवन आहे एवढी. हा गृह झालं. हा ना. वन टेक. माई जीभ वळवळली रे आता. विश्रांती वृक्ष हा झालं. हे आहे आणि आपण हे शीतल सावली अशी आहे इथं. शीतल शीतल सावली तेच मी उपलब्ध करून दिली आहे आठवतेय वृक्षाने आपल्याला. अरे बाप. हा किल्ल्याचा दुसरा पॅच. एक चढाई आली, त्यानंतर इथे बघताय तसं हे पूर्ण पठार आहे आणि हा इथून किल्ल्याचा दुसरा पॅच सुरू होत आहे. ते वरती दिसत आहे टोकावर, तर ते आहे किल्ल्याचं सगळ्यात उंच टोक, टकमक टोक. रुको इधर लाओ. क्या मिला है यहाँ पे? हड्डी का अवशेष. हड्डी म्हणजे औषध असतो. अच्छा ते किसकी है वो? विशेष काय असतं? किसकी है वो? पायाच्या तिकडे पुढे पण मी एक आहे. अंतर खोल. आपला पहिला टप्पा संपलाय तिकडं. तिथून पुढं सरळ सरळ यायचंय.
आणि इथं एक असं दिसल पण तिथं नाही जायचं आपल्याला होय. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला रस्ता दिसल ते आपण बघूतच कुठं आहे. तोपर्यंत चला पटापटा. पता नहीं चल रहा अभी, 2 रस्ते टॉस कर लो और निकलो काही इधर से चलो. मित्रांनो, तुम्हाला परत एकदा सांगायचं आहे की जेव्हा कधी रस्ता चुकणार, जेव्हा कळत नाही रस्ता कुठं चाललाय, झाडं बघा आसपासचे, तर तुम्हाला असं नक्कीच दिसल प्रत्येक. मोरगिरी हा किल्ला फारसा प्रसिद्ध नाही. त्याची स्थिती आणि त्यावरील अवशेष पाहता हा किल्ला पहारेकऱ्यांसाठी वापरला गेला असावा. गडाच्या पायऱ्या पूर्ण भग्नावस्थेत आहेत. या ठिकाणी काही वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. आपण तिथून सुरू केलं होतं, याच्या खालपासनं तो डोंगर आपण बघितलेला. तिथून असं वर चढत चढत आपण आलेलो. तिथे एक पठार लागलेलं, पुन्हा थोडी चढाई होती, पुन्हा हे पठार. आणि हा आता गडाचा 3रा भाग सुरू झाला आहे. इथे वरती हिरवळ तर दिसते, बट जाण्याचा रस्ता आपल्याला इथून लागतो. सोबत इथून चालू. सह्याद्रीचा एवढा घनघोर वारा सोसत एकमेव हा बोट असा उभा आहे. किती सोसला असेल ह्यानी, पण तो आपल्या माव्यांना रस्ता दाखवण्यासाठी एकटा उभा आहे. तरी तो कुठं दाखवतोय जायचं? हां ते सरळ कर ना मग, का तसंच आहे? सरळ केलं मग तेव्हा तिकडं होईल. झाड इकडं लावा. थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला एक बोर्ड दिसेल, तिथून लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. आणि सरळ गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी पाट्या आहेत. हां अच्छा घेतली. मेहनत तर केली बाबा लोकांनी, पाट्या वगैरे. हा पावसाळ्यात भारी असणार राहुल. बस का. बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो शेडून. सुभान अल्लाह झाले दरबाराचे. हा निघाला मोठा गुरुने. हा गोड दड पायतं म्हणून खाता गळी बसलंय. आणि 10 तिचं बळस पाहणारा कापे चोळ. वा वा. थांब थांब इधर जे की त्याला गोदरेशन आलं का त्याचं? इधर अयो इथं इथं मला वाटलं आपण एकटेच आले तर इथं भरपूर. खाली भरपूर गाड्या होत्या ना. ओय ओय डिरे, ओय ओय डिरे. असे छोटे छोटे पावलं टाकून पुढे जायचं आहे, कारण जागा घसरडी आहे भरपूर. सुरुवातीला हा गड
एकदम सोपा साधा सुरळीत वाटत होता. जसं आम्ही वळलोय तेव्हापासून 70-80 डिग्रीचा असा स्लोप आहे आणि घसरगुंडी. वातावरण वेगळं, टाइम झोन वेगळा आहे. हां, टाईम झोन वेगळा आहे. हां, तिथं माणूस इतका स्लो होऊन जातो का आपण रेकॉर्ड पण करू शकलो नाही. त्याच्याहून अंदाज असेल तुम्हाला. थोडंच पुढं गेल्यानंतर आपल्याला एक दाव बांधलेलं भेटणार. तिथून आपल्याला चित्त थरारक असं रॅपलिंग करायचं. थांबा, इतकं खाली नाही यायचं ते. इथपर्यंत कशी येणार ती? नाही नाही, इथं म्हणजे थोडं पुढे घेणार होतं. लाईट हळूच हळूच. भाई याचा काय विषय? गडबड झाली त्याला. ये सुपरमॅन. चला. हे इथं जे दिसते सूरज झांझूरने आमच्या टीमचे बेअर ग्रिल चालले वर भेटतीन वाटतंय डायरेक्ट आता. पहिला अवघड पॅच क्रॉस करून इथं आल्यानंतर दिसतंय दुसरा अवघड पॅच आणि त्याच्यानंतर तिसरा. ते माकड पण बघून म्हणतंय की बाबा या. हे पाण्यास टाक. पुढे पकडत जा, पुढे पुढे पदार्थ. अच्छा, मी फक्त एकच विचार करतोय, हे पावसाळ्यात का हालत असते नाही का? अतिशय मजा. शिवाळ. कोणत्या देवीचं मंदिर आहे पण हे? जाख माता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. चला आता लाईक करा नाही तर लाईक करा, शेअर करा आणि ओय! आपण आलोय मोरगिरी किल्ल्याच्या सगळ्यात शेवटच्या टोकाला आणि इथं आपण बघतोय भगवा फडकतानी आणि हवा चालली आहे थंड अशी एवढ्या उन्हामध्ये. आणि फोटो घ्यायची प्रोसेस सगळ्यांची सुरू झाली आता. शुभम भाई आणि तू फोटो नाही. स्ट्रेट फ्रॉम ओडिसा. जी बोलली माझी. ते थोडं विसापूर Straight घरी जाऊ शकतो. विसापूर वाटते राहते मला. ते का ती होती.
ती तशीच राहीन माहिती आहे पावसाळ्यात सुद्धा इथपर्यंत येऊस तर. राईट. पिशवी भरली. बाटल्या पाठवून द्यायला. पाणी ओतून दे त्यातलं. हां हां ना त्याची म्हणजे ह्यो भरलेली टाकून गेलाय. चल बारीक करावं लागेल त्याला. बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, नजर में ख्वाबों की बिजलियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो, तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो, हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें, दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करा. तो फाइनली हम पहुंच चुके हैं सबसे ऊपर और यहाँ पे अभी हम बैठ के नज़ारे का नज़ारा ले रहे हैं. तो अब इसके बाद फिर से मिलेंगे हम एक नए ट्रैक पे, फिर से कुछ और एक्सप्लोरेशन करेंगे महाराष्ट्र का. तब तक के लिए अलविदा दोस्तों.